नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 13वी जी कविता आहे हिरवगार झाडासारखं, याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. यांचा जन्म 1950 साली झाला, मृत्यू 2005. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा म्हणजे ट्रूथ स्टोरी या अंकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध म्हणजे फेमस झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे त्यांचे कविता संग्रह जे आहेत ते फेमस आहेत. झाडांची सहनशीलता, दातृत्व म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणे, सहकार्याची वृत्ती म्हणजे कोऑपरेशन नेचर, कठीण प्रसंगातही घट्ट पायी रोवून राहण्याची वृत्ती म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला तरी मजबूत राहणे, ही जी वृत्ती आहे, हा जो स्वभाव आहे, इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. म्हणजे आनंदी जीवन जगायचं असेल तर हे सर्व जे गुण आहेत, स्किल आहेत, ते आपल्या अंगी असावे. झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे. प्रफुल्लित म्हणजे आनंदित राहावे, असा संदेश म्हणजे मॅसेज प्रस्तुत कवितेत दिला आहे. चला तर मग कविता पाहूया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. कवी जॉर्ज लोपिस यांनी सांगितलेलं आहे, झाड जे असतं ते ध्यानस्थ म्हणजे काय, तर डोळे मिटून बसणे. मौन व्रत म्हणजे काय, कुणाशी न बोलणे. म्हणजे झाड ऋषीसारखं, ऋषी म्हणजे काय तर साधू मुनी, हे जसं तपश्चर्या करत बसतात काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे, याला आपण काय म्हणतो, तपश्चर्या. तर तसंच ऋषीसारखं झाड काय करतं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत बसतं. पक्षी झाडाचे कुणीच नसतात. पक्षी जे असतात ते झाडाचे कोणीच नसतात. आणि झाडावर पक्षी विसाव्याला येतात. विसाव्याला म्हणजे विश्रांतीला येतात, थांबतात, तिथं निघून जातात. पक्षी झाडाचे मित्र असतात, कारण झाड आणि त्यांच्यात जे नातं असतं ते एकदम दृढ नातं असतं. तरीही झाड पक्ष्यासाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभे राहते. म्हणून कवी काय म्हणतात, पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. हक्काने ते त्या झाडावर बसतात. पुढे पाहूया. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर. पुढच्या ओळीमध्ये कवी जॉर्ज लोपिस काय सांगतायत, तर झाड जे आहे ते काय करतं, एखाद्यानं त्यांच्या मुळावर, मूळ म्हणजे रूट, घाव जरी घातला तरी ते झाड मुकाट सहन करतं. सहने की प्रति पेड़ में रहता है. आणि ते काय करतं, मुकाट सहन करतं. आणि झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर, म्हणजेच काय तर कवी पहाटे झाडावरचे दवाचे टेम पाहतो आणि त्याला कविता सुचते. आणि कवी काय सांगताय की झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद म्हणजे स्लोली, एकदम हळूच दवाचे टपोरे थेंब. दवाचे म्हणजे काय, दव म्हणजे ड्यू ड्रॉप्स, तर दहिवराचे थेंब. टपोरे म्हणजे गोल, ब्राईट अँड फ्रेश, असे थेंब, ड्रॉप अलगद उतरतात, हळूच उतरतात. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत.
झाडांचे भाऊ सरसावलेले असतात. मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलंय तर झाडाकडे टक लावून पाहणे. टक लावून पाहणे म्हणजे काय? एकसारखं पाहणे. आणि असं टक लावून पाहिलं तर कवी सांगतायत शरीरभर विरघळतो. शरीरभर विरघळतो हिरवा रंग. शरीरभर काय होतो? हिरवा रंग विरघळतो आणि रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजेच काय तर खुडलेल्या फुलातून आपण जर झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिले की झाडाचा हिरवा रंग विरघळतो आणि क्षणभरात रक्त कसे होते? हिरवेगार होते. कवी झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्याचे रक्त शांत होते, मनशांती मिळते. अशी झाडाची किमया आहे, अशी झाडाची जादू आहे. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. खुडलेल्या फुलातून देठाशी पुन्हा अंकुर फुटावा तसं आपलं जीवन त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत ताजे होते. म्हणून पुढे काय सांगितले? झाडाचे बाहू सरसावलेले असतात. मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. म्हणजे एखाद्या प्रवाशाला, प्रवासी म्हणजे यात्री, एखाद्या प्रवाशाला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड आपले जे हात आहेत ते काय करतं? पुढे करते आणि त्याला कवेत घेणे, मिठीत घेण्यासाठी आतुर झालेलं असतं. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. आता पानगळी म्हणजे झाडाची पानं असतात ते गळून पडतात. पानगळीच्या मोसमानंतर झाडाला पुन्हा पालवी फुटते. कोवळी कोवळी पाने त्या झाडाला येतात, म्हणजे पुन्हा पालवी फुटते. असं कवी म्हणतात की जणू झाड नवीन वधूसारखे. जशी नवरी असते, नवरी काय करते? नवीन शृंगार म्हणजे नवीन कपडे अंगावर परिधान करते, म्हणजे घालते. त्या नुकत्याच म्हणजे ती काय करते? पानझड झाल्यानंतर नवीन पालवी फुटते आणि कवी सांगतायत की ते काय करतं? पुन्हा नवीन वस्त्र, जशी नवी नवरी नवीन वस्त्र धारण करते त्याचप्रमाणे नव्या नवरीसारखं, जशी नवी नवरी शृंगार करण्यासाठी काय करते? नवीन कपडे परिधान करते, त्याचप्रमाणे झाड काय करतं? पानगळीनंतर पुन्हा नव्या नवरीसारखे नटते. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. पुढे कवी काय सांगतायत? जणू झाड नवीन वधूसारखे अंगावर वस्त्र परिधान करते. त्या नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडं पाहिलं की आपल्याही शरीरावर पालवी फुटते. आपण आपल्याला जो आळस आहे, मरगळ म्हणजे आळस, लेझिनेस, काय करतो? झटकून टाकतो आणि नवीन आयुष्याला काय करतो? सामोरे जातो. आणि त्यातच एक संत गाणं दडलेलं असतं. आणि झाडावर पक्षी सुरेल आवाजात काय करतात? किलबिल करतात. जणू त्या झाडात जीवनाचं एक मंद, संत म्हणजे मंद, गाणेनं जे आहे ते लपलेलं असतं. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. मुळावं मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं? तर हिरव्यागार झाडासारखं. रोजच चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. पुढं कवी काय सांगतायत
की झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिल करतात, जणू त्या झाडात जीवनाचं एक संत म्हणजेच मंद गाणं लपलेलं असतं. आणि आपल्याही आयुष्यात दडलेलं आहे ते जीवन गाणे आपल्याला कळायला हवे. पुढं कवी म्हणतायत, माणसाने झाडाच्या सळसळत्या पानासारखे हसावे. जसं झाडाचं पान सळसळत हसतं, त्याचप्रमाणे माणसानंही हसावं. झाड जसे आपल्या मुळाचे पाय, मूळ म्हणजे रूट, मुळाचे पाय जमीन घट्ट रोवून उभे राहते, त्याचप्रमाणे त्या स्थितीत आपणही आयुष्यात ठाम निर्धारपणे उभे राहावे, जीवनात मुरावे. आपण झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे. झाडासारखे आपणही मनात सखोल विचार करावा. आपल्या आयुष्याचं चिंतन माणसानं करावं आणि जे आपलं जीवन आहे ते आनंदात जगावं. अशा प्रकारे आजची ही कविता आहे, 13वी कविता, हिरवगार झाडासारखं. ही मी स्पष्टीकरणासहित तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मला वाटते ही जी कविता आहे 13वी कविता, हिरवेगार झाडासारखं, जॉर्ज लोपेस यांनी झाडाची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंग जरी आला तर पाय रोवून राहण्याची वृत्ती जी असते ती माणसानं जोपासावी, असं या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मला वाटते ही कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.